मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत राज्य शासनाचा जो आत्ताच हल्ली GR निघालेले आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत वसुलीसाठी, ह्या ताबाडी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? शासनाने जो GR काढलाय त्याच्या संदर्भात आम्ही ठराविक आपल्या तालुक्यातले एक 5 ते 6 सरपंच जाऊन BDO साहेबांशी पण ह्या संदर्भात चर्चा केली की साहेब जो GR आलाय त्याच्यावरती आमच्या ज्या अडचणी होत्या त्या त्यांच्याशी मांडल्या की त्यांनी विशेष जो GR काढलाय तो थकीत लोकांसाठी काढलेला आहे. आमच्याकडे आमच्या पंचायतीमध्ये जवळपास 70% लोकांची घरपट्टी पाणीपट्टी ही रेग्युलर येत असते आणि उरलेली 30% हा काढलेला हा निर्णय आहे, केलेला निर्णय आहे. मग जे 70% लोकांनी याच्या आधी रेग्युलर भरतायत किंवा इथून पुढेही भरत राहणार आहेत ते, मग त्यांच्यावरती हा कुठेतरी अन्याय होतोय. ह्या बाबतीत मी त्यांना प्रश्न विचारला का साहेब जे रेग्युलर भरतायत त्यांचं काय? जर तुम्ही थकीत आहेत त्यांना जर 50% माफ देताय तर मग थकीत ज्यांनी रेग्युलर भरले त्यांचं काय? आणि ह्याच्यातून पुढे येणारी अडचण अशी आहे की जे रेग्युलर भरणारे 70% लोक आहेत आज आपल्या पंचायतीमध्ये ते लोक सरळ बोलतील की पुढल्या वेळेस आपण वाट बघू, 2-3 वर्षांनी असं नवीन GR येईल की पुन्हा 50%, मग आपण का 100% भरावी? मग ह्या अडचणीला आम्हाला पुढे भविष्यात सामोरं जावं लागेल. तर ह्या GR वरती तर BDO साहेबांनी आम्हाला त्याच्यावरती स्पष्टही सांगितलंय की हे काही गोष्टी आम्हालाही मान्य नाहीत आणि आम्हाला भविष्यात येणारी अडचण ही असेल की सगळे 100% लोक पुढच्या वेळेला थकीत राहू शकतात, थकीतच्या यादीत येऊ शकतात, येतील आणि शासनाच्या निर्णयाची वाट बघत बसतील. हा एकंदर कुठे जे लोक अगदी रेग्युलर टॅक्स भरणारी काही लोक आहेत त्यांना कुठेतरी बाधित केल्यासारखं होतोय किंवा त्यांना एक ट्रॅक चेंज करायला लावतोय, बेशिस्त वागण्यासाठी शासन एक दिशा दाखवतोय असा ह्याच्यातून ह्या GR मधून दिसतोय. याचा अर्थ असा झाला की आंधळ दळतो आणि कुत्र पीठ काढतोय जवळजवळ. मग साहेब तुमची जी योजना तुम्ही आता मागे राबवली या ग्रामपंचायतीवरती की एक लकी ड्रॉ तुम्ही, ती योजना मग फार छान आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना न्याय दिलाय, समान न्याय दिलाय. म्हणजे भरतायत आणि जे भरत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही एक हे त्यांना लॉलीपॉप म्हणण्यासारखं आहे की बाबा तुम्ही पैसे भरा थकीत रक्कम आणि तुम्हाला ही एक काय असेल नियोजन ते तुम्ही करतात. मग ती योजना, मग अशा प्रकारची योजना तुम्ही राज्य शासनाकडे का नाही देत? नक्कीच, कारण ज्या वेळेला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जेव्हा सुरू होणार होतं 17 सप्टेंबर पासून, त्याच्या आधी आमची जिल्हा परिषदेला कार्यशाळा झाली आणि ती कार्यशाळा झाल्यापासून आम्हाला जसे शासनाचे GR वाटप केले, पुस्तिका वाटप केली, त्याच्या पॉइंट टू पॉइंट अभ्यास करत असताना आम्हाला दिवस कमी होते. 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 100% वसुली करायची. मग ती कशी करता येईल? काही विषय खर्चाच्या आराखड्यात घ्यावे लागतात, त्याशिवाय आम्ही खर्च करू शकत नाही. मग ह्याच्यावरती आम्ही पर्याय असा केला की जे लोक थकीत आहेत मग त्यांच्यासाठी काय करावा, तर एक लकी ड्रॉची, प्रत्येक माणसाला एक आशावादी आहे माणूस, मग 2 बाईक ठेवल्यात, काही टीव्ही ठेवलेत, मिक्सर ठेवलेत, अशा पद्धतीच्या 50 वस्तू आम्ही लकी ड्रॉ मध्ये ठेवलेल्या आहेत की जेणेकरून जो घरपट्टी पूर्ण भरेल, पाणीपट्टी पूर्ण भरेल त्याची चिठ्ठी त्या ड्रॉमध्ये जाईल आणि तो लकी ड्रॉच्या याच्यात पार्टिसिपेट होईल आणि त्यांना ती लकी ड्रॉ लागू शकते. हा लकी ड्रॉ आम्ही या अभियान कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी घरपट्टी भरावी आणि भरणाऱ्याला काहीतरी रिटर्न मिळावं ह्या अनुषंगाने ठेवलेला आहे. पुढच्या वेळेला आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळेला असाच प्रकार प्रोजेक्ट असेल असं नाही. आम्ही पुढच्या वेळेला एवढं पण मानसिकता आमच्या सगळ्या कमिटीची आहे की घरपट्टी भरणाऱ्याला काहीतरी फुलाची पाकळी त्याला रिटर्न मिळाली पाहिजे. ह्याच्यावरती आम्ही अभ्यास करून एक चांगला उपक्रम राबवू. आता जे तुम्ही जो राबवताय त्याच्यावरती खर्चाचं नियोजन कसं केलं तुम्ही? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खर्च जो आहे त्याच्यामध्ये पंचायतीच्या फंडामध्ये किंवा पंचायतीच्या इन्कम मध्ये असलेल्या निधीमध्ये एकही रुपयाला आम्ही हात लावलेला नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या कंपन्या, कारण ह्या अभियान कालावधीमध्ये लोक सहभाग आणि CSR ह्या दोन्ही गोष्टींना मार्क्स आहेत. आपल्या नामांकित ज्या कंपन्या आहेत, गोदरेज असेल, AMNS असेल, टाटा असेल, ह्या CSR देतात. पण उर्वरित ज्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत, उद्योगधंदे आहेत, ते CSR मध्ये कुठेही पडद्यावरती येत नाही. मग त्यांना आम्ही आमचा उपक्रम, मुख्यमंत्र्यांनी जो शासनाने काढलेला उपक्रम समजावून सांगितला. 100% लोकांचा सहभाग पण असला पाहिजे आणि कारखानदारांचा पण त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. लोकसहभाग कसा असेल
तर ते त्यांना समजावून सांगितलं. मग आम्ही वसुलीचा काय प्रकार करतोय, कुठल्या पद्धतीने आम्ही वसुली करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार कसा लागेल. शिवाय ज्या कारखानदारांनी किंवा ज्या डोनेटरनी आम्हाला जी वस्तू दिली असेल, कुणी बाईक दिले, कुणी टीव्ही दिलाय, कुणी ते कारवा टेप दिलेत, पंखे दिलेत, त्याचा प्रत्येकावरची वेबसाईटवरती आम्ही माहिती टाकतो. उद्या त्या कंपनीला जरी दुसऱ्यांना दाखवायचं झालं की आम्ही स्थानिकांच्या किंवा या पंचायतीच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही सहभागी असतो, हे आमच्या वेबसाईट मार्फत ते दाखवू शकतात. मग आता राज्य शासनाने तुम्ही राज्य शासनाच्या विरोधात जा असं माझं म्हणणं नाही, पण आता जो घरातला जो मोठी व्यक्ती असते त्याचं अनुकरण लहान मुलं करतात. तर आज अख्ख्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीला या जिल्ह्यामध्ये पण टमाटे ग्रामपंचायत इतके पुरस्कार मिळालेले आणि तुमची वाहवा पण एवढी झालेली कामाच्या बाबतीमध्ये पण. मग आता ह्या पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत जो राज्य शासनाने जो गोळ घालून ठेवलेला आहे त्या विषयाचा तुम्ही जो काही पाऊल उचलणार आहे, तुमचं काय प्रचार प्रसाराचे काय नियोजन आहे का? काय प्रचार प्रसार सध्या आम्ही ह्या GR बाबतीत जर बोलायचं झालं तर आता तुम्ही जो आता प्रश्न विचारतायत आणि तुमच्या मार्फत जो प्रसार होणार आहे हा तर उत्तमच आहे. अजून लोकांमध्ये आम्ही जाऊन वार्ड सभा घेतोय. वार्डमध्ये आता परवा 2 वार्ड सभा झाल्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला नाही किंवा तोपर्यंत तो GR आला नव्हता. पण जेव्हा वार्ड मीटिंग घेणार आहोत तेव्हा प्रश्न उपस्थित येईल. नाही आला तरी आम्ही तो GR आलेला शासनाला दाखवू, ऐकवू लोकांना आणि मग लोकांचा अभिप्राय घेऊ किंवा येणाऱ्या भविष्यात अडचणी ज्या आहेत. आज एखाद्या गोष्टी आजार जाण्यासाठी एखादी गोळी घेतो, पण त्याचा साईड इफेक्ट भविष्यात काय होणार आहे ह्याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. भविष्यातल्या वाटचालीसाठी तुम्हाला फार फार शुभेच्छा. धन्यवाद.